कुछ ही दिन पहले समाचारों में यह मुद्दा प्रमुखता से उठाया गया था कि मार्ग परिवहन द्वारा सफाई के नाम पर पैसे तो वसूले जा रहे हैं, लेकिन इसके बावजूद पूरा बस स्थानक कचरे से लबालब भरा पड़ा था। जब इस खबर की गूंज मुंबई मंत्रालय तक पहुंची तो परिवहन मंत्री ने स्वयं अमरावती का औचक दौरा किया। परिवहन मंत्री द्वारा किए गए इस जमीनी निरीक्षण के दौरान बस स्टैंड पर न केवल भारी गंदगी बल्कि यात्रियों के लिए अनेक असुविधाओं का मुद्दा भी खुलकर सामने आया। इस बदहाली को देख परिवहन मंत्री बेहद खफा हो गए और उन्होंने लापरवाही बरतने के आरोप में तुरंत कड़ा एक्शन लिया। मंत्री महोदय के आदेश पर विभागीय नियंत्रक सचिन उकले और आगार नियंत्रक वैशाली भाकरे को तत्काल प्रभाव से सेवा से निलंबित कर दिया गया है। पूर्ण ह्या अमरावतीच्या एसटी स्थानकामध्ये अस्वच्छतेचं वातावरण होतं। मी आल्यानंतर बघितलं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी होतं। मी आल्यानंतर एक दोन लोकांनी झाडू हातात घेतला आणि ते कचरा साफ करायला सुरुवात केली। ड्रायव्हर कंडक्टरच्या रूममध्ये गेलो, त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेरचे रिक्षावाले वगैरे येऊन सगळे शौचालय घाण करतात, आम्हाला तर वापरायला मिळत नाही। त्यांना आज ड्रायव्हर कंडक्टरना सुविधा योग्य प्रकारे द्यायला सांगितली होती। कूलरचा वापर करून थंड पाणी द्यायला सांगितलं होतं। आंघोळीसाठी दुरून ड्रायव्हर कंडक्टर येतात, त्यांना गरम पाण्याची आमची व्यवस्था केलेली आहे, तसा ठेका आपण दिलेला आहे। यांना आमच्या लोकांना काहीच काम करायचं नाही, उलट त्या ठेकेदाराकडनं काम करून घ्यायचं आहे। दर 4 तासांनी डेपो स्वच्छ आहे की नाही ते बघायचं, त्या ठेकेदाराची माणसं बरोबर काम करतायत की नाही बघायचं। एवढं फक्त जबाबदारी दिल्यानंतर सुद्धा जर आमच्या लोकांना काम करता येत नसेल तर त्यांना निलंबनाशिवाय पर्याय नाही। त्यामुळे ताबडतोब आज दोघांना मी सस्पेंड केलेला आहे। त्यांचा खुलासा जो आहे ते त्यांनी द्यावा। पण स्वतः मंत्री आल्यानंतर जर मंत्र्याला अशा बेजबाबदारपणाची जाणीव जर होत असेल तर मंत्र्याला कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। समाचार संकलन अशोकभाई जोशी।